आणि तिथे इस्लामिक राजवटी आणल्या, फक्त इस्लामिक राजवटी. आणि ती तिन्ही राष्ट्र इस्लामिक राष्ट्र म्हणून युनो मध्ये, ज्या विश्व परिषदेमध्ये त्यांची नोंद आहे की आमचं राष्ट्र इस्लामिक. आणि ज्या देशात भूमिपुत्रांची विटंबना केली, लेकी सुना लुटल्या, संपत्ती लुटली, प्राणहानी झाली, जीवितहानी झाली, धर्मस्थळ तुटली, त्या हिंदूंना शिकवलं जाते की तुम्ही धर्मनिरपेक्ष आहात. धर्मनिरपेक्ष असणारे बोलणाऱ्यांना विचारायचं की तुम्ही बापनिरपेक्ष आहात का? तुमच्या आई कुठच्या उकिलदार गेल्याची तुम्हाला खात्री आहे का? मगच म्हणायचं धर्मनिरपेक्ष आहे, मी बापनिरपेक्ष. जो बापनिरपेक्ष नाही त्याला बापाची खात्री ओळख आहे. आपण असं म्हणतो का, मला असं वाटतं की हे माझे वडील आहे, असं कोण कोण म्हणतं? वडिलांची ओळख करून देताना आपण काय म्हणतो, हे माझे वडील आहे. जेवढ्या छाती ठोकून सहजपणे सांगतो की हे माझे वडील आहेत, तसंच सहजपणे तुम्ही हिंदू आहात. तुम्हाला विशेष कोटून सांगायची गरज नाहीये, विशेष संकुचित होऊन सांगायची गरज नाही, लाजण्याची गरज नाही, बुजण्याची गरज नाही. उजळ माथ्याने छाती ठोकून सर्टिफिकेटवर लिहिता की नाही? मी लिहितो धनंजय जयराम देसाई. मी असं धनंजय देसाई कधीच लिहित नाही, कारण धनंजय देसाई काय आकाशातून पडला नाही. त्याला आईची पण ओळख आहे आणि वडिलांची सुद्धा ओळख आहे. मला माझ्या धर्माची सुद्धा ओळख आहे आणि माझ्या पूर्वजांच्या पुण्याईवर माझी नितांत श्रद्धा आहे. मला त्याच्याविषयी संभ्रम नाही, त्याच्याविषयी प्रश्नचिन्ह नाही. मला कुठच्या तरी अलबत्या गलबत्याने तत्ववेत्ता म्हणून लेबल लावून ठेवून माझ्या धर्माची चिकित्सा हरामखोरांनी करू नये. माझे धर्म मार्तंड बसलेले धर्माची चिकित्सा करण्यासाठी. माझ्याकडे माऊली ज्ञानेश्वरांचा उज्ज्वल परंपरा आहे, तुकोबांच्या गाथा आहेत, छत्रपती शिवरायांचं जीवनचरित्र आहे आणि संभाजी महाराजांचं बलिदान आहे. मला उकिरड्यावरचं उष्ट खाण्याची गरज नाहीये. सीए काय आहे? पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमध्ये त्यांच्या इच्छेविरुद्ध ज्यांचं राष्ट्र तोडलं गेलं, ते जे भूमिपुत्र मूळचे तिथलेच मालक आज अल्पसंख्याक झाले पाकिस्तानमध्ये, बांगलादेशमध्ये आणि अफगाणिस्तानमध्ये. आज त्यांना पुन्हा भारतात, उर्वरित भारतात, खंडित भारतात, अखंड भारतात तुटलेला आहे पण खंडित भारतात त्यांना बोलावून त्यांना सन्मानाने नागरिकत्व द्यायचं. खरं हा 70 वर्षापूर्वीच झाला पाहिजे होता, 1947 सालीच झालं पाहिजे होतं. जर हिंदू आणि मुस्लिम या सिद्धांतांवर थॉट्स ऑन पाकिस्तान बाबासाहेब आंबेडकरांनी एक ग्रंथ लिहिला, थॉट्स ऑन पाकिस्तान. बाबासाहेब आंबेडकर इतके युगद्रष्ट होते की बाबासाहेब आंबेडकरांनी त्या थॉट्स ऑन पाकिस्तान मध्ये लिहिलं की इस्लाम धर्मानुसार गैर इस्लामिक राष्ट्रात राहणं प्रत्येक मुसलमानाच्या दृष्टीने हराम आहे आणि ते हराम कार्य तो कधीही स्वीकारणार नाही. दारुले हरब म्हणजे जिथे मुसलमानांची धार्मिक राजसत्ता नाही, जिथे मुसलमानांचे अल्पसंख्याक आहेत आणि दुसऱ्या धर्माची राजसत्ता आहे, दुसऱ्या धर्मानुसार किंवा धर्मनिरपेक्षतेनुसार जिथे राष्ट्र चालतं, इस्लामिक राजसत्ता नाही, शरिया कायदा जिथे लागू नाही, कुराण हा जिथे एकमेव धर्मग्रंथ नाही, अल्लाह हा जिथे एकमेव ईश्वर नाही, मोहम्मद एकमेव प्रेषित जिथे मानला जात नाही, इस्लाम नावाचा एकमेव धर्म जिथे पाळला जात नाही, नमाज नावाची उपासना पद्धती एकमेव उपासना पद्धती, इतर उपासना पद्धती नाही, जिथे आचरल्या जात नाही, तो मुलुक, तो देश म्हणजे दारुले हरब. दारुले हरब या शब्दाचा अर्थ होतो युद्धभूमी. मुसलमानांनी गैर इस्लामिक राष्ट्रात जाऊन पुकारलेलं युद्ध आणि इस्लामिक राष्ट्र निर्मितीचा केलेला प्रयत्न म्हणजे दारुले हरब. आणि दारुले हरब पासून कुठे जायचंय त्यांना? गजवाए हिंद, दारुले इस्लाम. इस्लामची राजसत्ता निर्माण करण्यासाठी प्रत्येक मुसलमान शपथबद्ध आहे, संकल्पबद्ध आहे, वचनबद्ध आहे. मूर्ती पूजा बुतपरस्ती है. मूर्ती पूजा जे करताना तुम्ही त्याला ते बुतपरस्ती म्हणतात. भूत म्हणजे शैतानाच्या मूर्त्या आणि त्याची उपासना करणं म्हणजे बुतपरस्ती. सीए काय आहे तर त्या हिंदूंचा तिथे धार्मिक छळ होतोय. त्या हिंदूंना भारतात बोलून त्यांना सन्मानाने नागरिकत्व द्यायचं म्हणजे त्यांना केंद्रीय सरकारच्या, राज्य सरकारच्या सर्व योजना लागू होतील. त्यांना पडीक जमिनींमध्ये शेती देऊन पूर्ण भूमिपुत्राचे अधिकार दिले जातील, शासकीय नोकऱ्या करता येतील, कर्ज काढता येतील, कुठच्याही योजनांमध्ये त्यांना लाभार्थी होता येईल म्हणजे ते पूर्ण भारतीय करायचे. सीए त्याच्यात कोणाचंही नागरिकत्व मारलं जात नव्हतं. पण दुष्टांनी हे ओळखलं, तिथल्या हिंदूंना नैसर्गिक नागरिकत्व दिलं तर उद्या एनआरसी लागू होणार. एनआरसी लागू झाला की तुम्हाला तुमचं नागरिकत्व सिद्ध करावं लागणार. आणि मग बांगलादेशमधून रोहिंग्या मुसलमान म्यानमार मधून आले आणि या देशामध्ये जे प्रोडक्शन फॅक्टऱ्या संख्याबळाच्या वाढवल्या जात आहेत त्या संकटात येणार. आणि मग आता एनआरसी यायच्या आधीच सीएला विरोध केला पाहिजे. हिंदूंच्या देशात हिंदूंच्या नागरिकत्वाला विरोध उजळ माथ्याने करून तुमचे हरामखोर नेते त्याचं राजकीय समर्थन करत होते. कारण तिथे भाजप राजकीय सत्तेत आहे. नरेंद्र मोदींचं समर्थन झालं तर अरे पण मोदी करतोय काय? मोदी 100% शुद्ध राष्ट्रवाद करतोय. 100% शुद्ध जे 70 वर्षात कुठच्या हरामखोराला जमलं नाही. सीएचे किंवा कुठच्या तरी विदेशी एजंटांचे भडवे आणि रांडा इथे राज्य करत होती. आणि एक महापुरुष, युवपुरुष आपली हिमालयातली समाधी सोडून तुमच्यासाठी आलाय. विरक्त महात्मा आहे, स्वतःचं राहायला घर सुद्धा नाहीये. तो पंतप्रधान झाल्याबरोबर हरामखोर पिलावळीला भाजलं
आणि मग ते आग्रह मुसळू लागले की सीए नको, एनआरसी नको, मग नागा साधूंचं काय होणार, मग कालीचरण महाराजांचं काय होणार, तुम्ही संन्यास घेतला, तुमच्याकडे कुठे कागदपत्र. मुळातच ज्यांना नागा साधूंना पण भीती नाही आणि कालीचरण महाराजांना पण भीती नाही की माझं नागरिकत्व सिद्ध करायची वेळ आली तर मी काय करणार. भीती त्या हरामखोरांना आहे जे भारतात घुसले आणि भारताचं इस्लामीकरण करायचं. आणि म्हणून तुम्ही आम्ही केन प्रकारेण सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक सर्व स्तरावर हिंदुत्व राबवायचं आहे. हिंदुत्व हा तुमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. तुम्हाला लाचार होऊन, गुलाम होऊन जगायचं आहे का. तुम्हाला काश्मीरमध्ये जशी हिंदूंवर भीषण परिस्थिती आली की पुरुषांना डोंगराला पाय लावून पळावं लागलं आणि बायकांवर 50-50, 70-70 लोकांनी बलात्कार केले आणि AK-47 योनींमध्ये गोळ्या घातल्या. आज माझी मुलगी समोर बसली, मी हे सगळं बोलतोय का माहितीये, कारण मला तिला संस्कार ठरवायचे. प्रत्येक मुलीच्या गर्भामध्ये जिजाऊंचा अंश असला पाहिजे, प्रत्येक वडिलांच्या वीर्यामध्ये शहाजीराजांचं रक्त असलं पाहिजे. तो असा अलगता जन्मालाच नाही करायचा. आता तुम्ही सगळ्यांनी निश्चय करायचा की तालुका, जिल्हा, आता कोण धाराशिवचे असतील, कोण सोलापूरचे असतील, कोण कर्नाटकवरून आले असतील, कोण उदगीरवरून आले असतील, सगळ्या देशभरातून ह्या चाकण MIDC मध्ये लोक जमलेली आहेत. हिंदूंचा असा आक्रोश करायचा आहे की इथे स्क्रॅप पण हिंदूच्याच पदरात पडलं पाहिजे, इथल्या नोकऱ्या पण हिंदूंच्याच पदरात पडल्या पाहिजे, इथला भूमिपुत्रातला प्रत्येक घरटी एक नोकरदार इथे असला पाहिजे. जर आमच्या शेतजमिनी आमच्या इच्छेविरुद्ध MIDC झोन टाकून सरकारी भावात तुम्ही घेतल्या असतील तर इथल्या पहिल्या नोकऱ्यांचा अधिकार पण इथल्या मावळ्यांचाच आहे, नोकर भरतीचा अधिकार पण इथल्या मावळ्यांचाच आहे, स्क्रॅप उचलण्याचा अधिकार पण इथल्या मावळ्यांचा आहे. कुदळवाडीतले आणि चिखलीतले देशद्रोही हरामखोर करोडपती होण्यापेक्षा आमच्या इथले 18 पगार 12 बोलते तर होऊ देत की करोडपती. आमचे जुगाराच्या धंदे, हातपट्टीचे गुत्ते पण चालवायचे असतील तर हिंदूंनीच चालवायचे, कटव्यांना इथे प्रवेश नाही. आणि कोणी जर इथे जो स्वतःला वाचू शकला नाही त्या येशू ख्रिस्ताचं महात्म्य गायला आलं तर त्यांना येशू ख्रिस्ताचा प्रसाद द्यायचा. हिंदू धर्माचं आचरण करायचं आहे. जातीवाद, प्रांतवाद, वर्णवाद, भाषावाद निषिद्ध मानायचा आहे. लग्न करतानाच गोत्र बघायचं आहे. सहभोजन करताना गोत्र, जात, कुळ बघायचं नाही. गोत्र यासाठी बघायचं एक रक्त यावू नये, बहीण भाऊचं लग्न होऊ नये म्हणून गोत्र बघायचं असतं. गोत्र ही शास्त्रीय पद्धत आहे, पण कुळ बघायची गरज नाही, जात बघायची गरज नाही. शालीनता कुलीनता बघायची आणि एक रूप होऊन जायचं. कुठेही भेदभाव पाळू नका. महार, मोची, माग, मराठा, तेली, माळी, ब्राह्मण, साळी, कोळी, कुणबी, भंडारी, आगरी कोणी नाही. आम्ही हिंदू आहोत. आम्ही आमच्या मुळाशी एकनिष्ठ राहणार. खांदीचा अहंकार जपणार नाही, पानाचा अहंकार जपणार नाही. जय हिंदू राष्ट्र.